नमस्कार, मी सुहास यादव, वरिष्ठ लिपिक, लोकमान्य शिक्षण संस्था. मी आज आपल्याला पूनम राणे लिखित उंची आभाळा एवढी ही एक कथा आपल्याला सांगत आहोत. संवाद ही माणसाची भूक आहे आणि उत्तम संवाद कौशल्य असणे ही मानवाला मिळालेले अनमोल देणगी. निसर्गात पाहिले तर सर्वांचाच संवाद चाललेला असतो. पक्षी आपल्या किलबिलाटातून, नेजर आपल्या खळखळाटातून, वसंत ऋतू धारेतून, शिशिर ऋतू गुलाबी थंडीतून. परंतु मानवाच्या बाबतीत हा संवाद जेव्हा होतो तेव्हा अनोखे व्यक्तिमत्व उदयाला येते आणि अशाच काही व्यक्तिमत्वाची ओळख स्नेहधारा या सत्रातून मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यातून आपल्याला प्रेरणा तर नक्कीच मिळेल, पण आपल्याला आपल्या बलस्थानाची ओळख होऊन आपल्या व्यक्तिमत्व विकास नक्कीच घडेल. खरं तर मानवाने परमेश्वराला रंग, रूप, उंची दिली हे आपल्याला बदलता येत नाही, परंतु संस्काराने आपल्याला आपले व्यक्तिमत्व मात्र नक्कीच बदलता येते. आजची कथा आहे उंचीने छोटे असणारे एका मुलाची. बरं का मित्रांनो, शाळेत आपल्याला उंचीप्रमाणे बसवतात. उंची छोटी असल्याने प्रत्येक वेळेला अगदी 10वी पर्यंत पहिल्या वाकावर बसावे लागते आणि नेहमीच बाईच्या नजरेत आहे. त्यामुळे वर्गातील काही मुले उंचीने लहान असलेल्या मुलांना बुटकी, वेटूक, बंगन म्हणून चिडवतात. असेच एकदा या मुलीला वर्गातील मुलीने चिडवले. ती घरी आली, दुःखी झाली आणि एक दिवस आईला म्हणाली, आई, का ग मी अशी बुटकी? देवाने मला उंची का दिली नाही? सांग ना गाई, असे म्हणून ती रडायला लागली. आई तिला तात्काळ म्हणाली, वेडी ग वेडी, अगं तुला कोणी सांगितले की उंची शरीराने मोजतात? अगं उंची बुद्धीची मोजतात. तू वाईट वाटून घेऊ नकोस, मला अभिमान आहे माझ्या मुलीचा. अगं तुझ्या डोक्याची उंची भली मोठी आहे याची जाणीव आहे का तुला? आई म्हणाली, आणि लक्षात ठेव, तुझ्या हातून एवढे मोठे कार्य होईल की तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या माणसाला तुझ्या गळ्यात हार घालताना नक्कीच वाकावे लागेल. असाच एक प्रसंग रक्षाबंधना दिवशी घडला आणि तिने आईला विचारले की आई, मी कुणाला राखी बांधणार? मला भाऊ का नाही? आईने मात्र विचारपूर्वक उत्तर दिले, अगं तू असं का म्हणतेस की तुला भाऊ नाही? आपल्या समोरचे हनुमंताचे मंदिर आहे, तोच तुझा भाऊ. शक्तिमान, बुद्धिमान, सामर्थ्यवान. चल त्यालाच राखी बांध. तिला खूप आनंद झाला. दरवर्षी ती न चुकता हनुमंतरायाला राखी बांधू लागली. आईच्या चपलक संवादातून मुलगी तर घडतच होती, संस्कारित होत होती, व्यक्तिमत्व घडत होते. आईच्या डोक्यात आपल्या लेकीविषयी ठासून भरलेला अभिमान ऐकून मुलीच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. यानंतर तिने कधीच रागराग केला नाही, ना परमेश्वराला कधी ती बोलली. ती अभ्यासात चमकत राहिली. प्रथम क्रमांकाने तिने कधी सोडलाच नाही आणि कालांतराने ती मोठी पॅडियाट्रिक सर्जन झाली. आज ती सायन हॉस्पिटलची डीन झाली आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू. बरं का मुलांनो, आज जे तुमच्या नावासमोर बाबांबरोबर तुमच्या आईचे नाव लावता, हा ठोस निर्णय ज्या व्यक्तिमत्वाने घेतला त्या डॉक्टर स्नेहलता देशमुख, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू. आज आईचे शब्द तंतोतंत खरे ठरले. त्यांचे बिंब प्रतिबिंब, शब्द फुले, स्नेहमयी, पेडियाट्रिक सर्जरी, आर्य संस्कार, तंत्रयुगातील उमलती मने, गर्भसंस्कार, तंत्र आणि मंत्र या विषयावर पुस्तके व कॅसेटही प्रकाशित झाली. तसेच पॅरालॉजिक फाउंडेशन या संस्थेच्या उपाध्यक्ष, मुंबई मेडिकल फाउंडेशन या संस्थेच्या उपाध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, हरगोविंद मेडिकल फाउंडेशनचे उपाध्यक्ष, तसेच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. तात्पर्य एवढेच, आईच्या उत्तम संवाद कौशल्यातून या प्रकारची महान व्यक्तिमत्व घडत असतात आणि आपल्या कर्तृत्वातून आभाळ एवढी उंची गाठून अजरामर होत असतात. धन्यवाद.